मित्रांनो, तर अचानक भयानक मी व्लॉग स्टार्ट करतो आणि व्लॉग स्टार्ट करायचं कारण हे आहे की ॲक्च्युली आज मी नाही शूट करणार होतो व्लॉग, बट मी स्टँड बाय होता आज माझा 7 ते 11 वाजेपर्यंतचा आणि मी त्याच्यासाठी निघालेलो 5:45 आणि घरातून बाहेर पडलो, कॅब बोर्ड केली आणि त्याच्यानंतर माझा रोस्टर चेंज झाला. त्यांनी माझा एअरपोर्ट स्टँड बाय काढून मला कोची फ्लाईट लावली आणि ती फ्लाईटचं रिपोर्टिंग आहे 10:30 आणि मी 7 वाजताच्या प्रमाणे निघालेलो 5:45. मी तर 7 वाजता पोचलो. तर आता माझ्याकडे 3 तास करायला काय नाही. या लोकांनी माझा स्टँड बाय काढून टाकलेला. तर आता मी त्याच्यासाठी भांडून परत स्टँड बाय टाकलेला आहे. तर सांगायचा मुद्दा हा की व्लॉग स्टार्ट करायचं कारण हे आहे की आता मी चाललो आहे कोची लेवर, तर तुम्हाला लेवर व्लॉग बघायला भेटेल. तर म्हटलं उद्या चालू करण्यापेक्षा आजच करूया. तर भेटू पुढे फ्लाईटमध्ये आणि मग कोचीमध्ये. चला. गुड मॉर्निंग. ॲक्च्युली मॉर्निंग नाही आहे, आफ्टरनून आहे, कारण की लेट नाईट पण नाही बोलू शकत. खूप मॉर्निंगमध्ये झोपलेलो आणि आत्ता उठलं आहे. बट तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो, म्हणजे 1 मिनिट दाखवतो. एवढ्या सुंदर रूमवरनं तुम्ही उठताय, ओके, उठून तुम्ही जस्ट असं जाऊन हा जो कर्टन आहे हा उघडताय आणि एवढा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. माझी झोप गेली. एवढा मस्त बॅकवॉटरचा व्ह्यू आहे या हॉटेलवरनं. हे फर्स्ट टाइम आहे कोचीमध्ये आम्हाला हॉटेल भेटतं आहे, बट फॅबुलस व्ह्यू आणि फॉग आहे थोडाफार आणि तिथे दूरपर्यंत ते बॅकवॉटर दिसते. आत्ताच इकडून एक बोट पण गेली, हाऊस बोट टाईप, आणि सुंदर, खूप सुंदर. स्विमिंग पूल पण आहे, बट तिकडे तर मी बघितलं पण नाही, कारण की एवढं म्हणजे दिस इज समथिंग आय कांट इमॅजिन. मी तुम्हाला स्विमिंग पूल तिकडे तिथे बॅकवॉटरच्या जवळ पण एक स्विमिंग पूल आहे आणि एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. दिस इज फॅबुलस. ती बघा, ती एक बोट येते, ती तुम्हाला दिसत असेल. आय लाईक दिस हॉटेल. म्हणजे मी लास्ट टाइम माझा कोची लेवर होता, त्या टायमाला मला असं वाटलेलं की आय डोंट वॉन्ट टू डू कोची लेवर, बट नाव इफ आय एम गेटिंग दिस हॉटेल आय वॉन्ट टू डू कोची लेवर. चला गाईज, भेटू. थोडंसं फ्रेश होऊन अंघोळ करून जेवायला जाऊया, कारण की ऑलरेडी इट्स लंच टाईम. बघू. आपण आलेलो आहे लंच करायला आणि आजचा आपला लंच आहे हा विथ हिबिस्कस फ्लेवर्ड मोहितो. आणि आज आपण जेवायला घेतलेला आहे पनीर लबाबदार आणि सॅलेड आणि नान. गाईज, आता मी आलो आहे खाली ते बॅकवॉटर्सच्या इथे, जिकडे मगाशी मी तुम्हाला वरतून दाखवत होतो. हा यांचा स्विमिंग पूलचा एरिया आहे आणि मी तुम्हाला दाखवतो इकडे काय काय आहे. तर हे इथे त्यांनी एक छोटीशी बोट पण ठेवली आहे, जी एक राऊंड मारवते. राऊंड प्लाझाची आले बाहेर जायची जागा. आणि इथून असं छोटंसं गेट केलेलं आहे त्यांनी. हे आहे एक सुंदरसं पूल एरिया, खूप सुंदर आहे. सुंदर असा पूल एरिया आहे आणि इकडे छोट्या मुलांचं खेळायचं आहे, प्लस दिस. आणि हा काय आहे टोटल एरिया. माझी रूम काहीतरी तिकडे आहे, कारण की माझ्या रूमवरनं हे सगळं दिसत होतं. आता मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. इकडून आपण वरती जाऊ शकतो. हे किती मस्त बनवलं आहे या लोकांनी, एकदम सुंदर असं बनवलं आहे. लाकडी ओल्ड कन्स्ट्रक्शन टाईप. तिथून वर चढून आल्यावरती आपण येतो आय थिंक सो मेन लॉबी एरियामध्ये, कारण की काल रात्री आम्ही इथूनच आलेलो. तर काल रात्री मी तुम्हाला लॉबी नाही दाखवलेली. मी आता तुम्हाला लॉबी दाखवू शकतो. 2 मिनटात तुम्हाला एक लॉबी दाखवतो. ओह माय बॅड, हा लॉबी एरिया नाही आहे गाईस. जरा पोपट झाला. आय थिंक सो पुढे असेल, पुढे जायला लागेल, बघतो. असाच काहीतरी तो एरिया पण होता, म्हणून मी कन्फ्यूज झालो. बट तो एरिया बॉलरूमसाठी होता, बँकवेटसाठी होता. ही आहे लॉबी एरियाची एंट्रन्स. सॉरी, काय मस्त वॉल्वोची गाडी आहे. आणि ही आहे आपली लॉबी. आणि ही आहे लॉबी, खूप मोठी लॉबी आहे आणि स्टोर्स वगैरे पण आहे आणि वॉट नॉट, एव्हरीथिंग इज देअर. आता मी चाललो रूमवरती.
ही आहे आपली फ्लोर. सो गाईस इट्स ऑलमोस्ट 7:30 अँड आता मी विचार करतो हा ब्लॉग मी क्लोज करू आणि अपलोड करू, कारण की ऑलरेडी शॉर्ट ब्लॉगसाठी हा खूप मोठा झाला आहे. ऑलरेडी 4-5 मिनटं क्रॉस करून गेला, तर आता मला लॉंगमध्ये टाकायला लागेल. आणि लॉंगसाठी हा खूप छोटा आहे, तर मला होल्ड ऑन नाही करायचं आहे, मला वेट नाही करायचं आहे. मी हा इथेच क्लोज टाकीन. बाकी उद्या ही आपली मॉर्निंग फ्लाईट आहे, बट उद्या आपली अर्ली मॉर्निंग नाही आहे, ठीकठाक मॉर्निंग आहे. म्हणजे 8:40 रिपोर्टिंग आहे, तर आरामात उठून वगैरे नाश्ता करून निघू शकतो. तसा लेवर खूप मस्त होता, व्हेरी लॉंग लेवर आफ्टर अ लॉंग टाईम. मर्जरनंतर तर मला वाटतं हा पहिला लेवर असेल ज्याच्यामध्ये डॉमेस्टिकमध्ये ऑफकोर्स ज्याच्यामध्ये 24 आवर्स, ऑलमोस्ट मोर दॅन दॅट, 24 आवर्सपेक्षा जास्तीचा लेवर आहे आणि खूप रिलॅक्स्ड लेवर आहे. आणि खूप टाईमनंतर हॉटेल पण चांगलं मिळालं आहे, तर एन्जॉईंग द हॉटेल. अच्छा, एक दाखवायचं तुम्हाला विसरलो असेल मी कदाचित. एक मिनिट, इसका बाथरूम आहे ना बाबा, साला असतील तर हे बाहेरच्याला तर फ्री व्ह्यू, कारण की किती पण पडदा खाली केला, थोडासा हल्ला असं बघितलं तर फ्री व्ह्यू. नाही पण मस्त आहे, बाथरूमही मस्त आहे, सर्व मस्त आहे, नो डाऊट. आणि तिकडे आपल्याला काही चिप्स विप्स पण ठेवलेत, पण आपण काही त्याला टच नाही केलं, कारण की माहिती आहे टच केलं तर अख्खा लावून सोडून जाईल, म्हणून त्याला तिकडेच ठेवलं आहे. आपण आपल्या कॉर्नरमध्ये मस्त. आता थोडी भूक लागते, तर बघू डिनरचा काहीतरी सीन काय करता येतं. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या. तोपर्यंत नमस्कार.